हे बघा, हे रेडीमेड ब्लाऊज आहे. कस्टमरचं ब्लाऊज आहे हा रेडीमेड. आणि हा ब्लाऊज त्यांना फिटिंगला एकदम व्यवस्थित बसतो आहे. फिटिंगला म्हणजे खाली इकडं आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही, पण याच्या आहे ना बाहीला प्रॉब्लेम येतो आहे. तर आता आपण बघणार आहोत याला अल्टर कसं करायचं ते. तर याची बाही बघा तुम्ही, बाही बलून बाही आहे ही. पण याचं काय दंडगेर हे जो आहे ना, दंडगेर खूपच म्हणजे छोटा आहे. दंडगेर छोटा असल्यामुळे ना ते म्हणजे त्यांच्या हातामध्येच जात नाही. आणि त्यांचा जे मापाचा ब्लाऊज आहे ना, हे बघा मापाचे ब्लाऊज हा आहे. तर मापाचे ब्लाऊजचं घेर बघा तुम्ही किती आहे, दंडगेर. मापाचे ब्लाऊजचं दंडगेर हा 6.5 आहे. आणि हे जे रेडीमेडचा जे ब्लाऊज आहे याचा दंडगेर 5च आहे. 5च आहे. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे हा ब्लाऊज आता इतका त्यांनी घेतला आहे, तर तो ब्लाऊज आता त्यांना टाकून पण तसा पण फेकून दिला जाणार नाही. तो म्हणजे टाकून पण देता येणार नाही, एवढ्या त्यांनी महागाचा ब्लाऊज घेतलेला आहे तो. आणि मग त्यांनी माझ्याकडे दिला आहे तो, की म्हणे तुम्हाला जर याला काही आयडिया करता येत असेल, जर तुम्हाला काही थोडंसं याच्यात अल्टर करता येत असेल तर तुम्ही मला हे करून द्या. म्हणून मग आता मी याला बघा तुम्ही आता कसं याला अल्टर करायचं आहे. तर म्हणजे आता हिची बाई तर बलून बाई आहे, आणि हा जे ब्लाऊज आहे त्यांच्या म्हणजे हातामधून तो जातच नाही आहे. तर मग त्याच्यामुळं बघा आता आपण याला कसं अल्टर करायचं ते. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, त्यांना असा कपडा आणायचा सांगितला. पण आता ही ब्लाऊजचा कपडा जो आहे ना, तर हा याचा कपडा आहे चिकनमध्ये आहे. म्हणजे ते ह्या असा त्यांना कपडा नाही मिळाला. तर मग त्यांनी काय केलं, हा प्लेन कपडा आणला आहे. मी त्यांना म्हणलं असं प्लेन जरी असला तरी पण चालतो, कारण की तो खालच्या साईडनं येईल तर ते दिसणार पण नाही आहे. त्याच्यामुळं मग हे असा कपडा आणला आहे त्यांनी आता. तर आता आपण याला काय करायचं आहे, पूर्ण बाई पण नाही खोलायची, बाई खोलायचीच नाही आहे, बाईला काहीच करायचं नाही आपल्याला. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ते याला वरला केलेलं आहे ना, तर मी हे कट करून घेते. आता हे कट करून घेतल्यानंतर आता याला जी ही ना पहिलं जी फिटिंग केलेली आहे ना, तर आपण ती फिटिंग काढणार आहोत त्याची. खाली फिटिंगला कमरेचे घेर इकडं बरोबर येतोय तो ब्लाऊज, फक्त आपल्याला बाहीचाच प्रॉब्लेम आहे. पण मग मी त्याच्यामुळे इकडचं पण काढलं आहे, कारण आपल्याला इथं आता बाहीला काय करायचं आहे, आपल्याला आता ही हाईट मोजून घ्यायची किती येते. ही हाईट मोजूनच आपल्याला हे करायचं आहे ते. मग आपल्याला या कपड्यावरतून आपल्याला इथं कपडा जॉईंट करायचा आहे. हे बघा, हे किती भरतं आहे, 7. तर आपण याच्यातच लगेच हे घेणार आहोत, 8 घेऊ आहे आपण. हा बघा, हा 4 पदरी आहे कपडा. कारण की आपण काय करणार आहोत, दोन्ही बाईचं पण सोबतच काढणार आहोत. तर आपण थोडंसं एक्स्ट्रा घेतलं तरी चालतं, 8.5 घेऊया. आणि आपल्याला इथंच म्हणजे याची बाईचा जो घेर आहे तर हा 5च आहे. आणि आपल्याला किती लागतोय, आपल्याला लागतोय 6.5. म्हणजे आपल्याला 1.5 इंच याच्यातच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि त्याच्यात परत आपल्याला आतमधून आपल्याला मार्जिन पण सोडावं लागणार आहे, तर 1.5 इंच. तर मग आपल्याला 3 इंच. तर आपण ही पट्टी किती इंचाची घेऊया, ही पट्टी आपण 4 इंचाची घेणार आहोत. हे बघा, अशी 4 इंचाची मी 4 इंच घेऊन ही पट्टी काढली आहे. तर याच्या आपण 4 काढले आहे. म्हणजे कारण की आता हे लावायचे कसं जॉईंट करायचं याला. हे बघा, हा आपला बाईचं हे घेर आहे. तर इकडच्या साईडनं पण आपल्याला काय करायचं, हा कपडा इकडच्या साईडनं पण लावायचा आहे असा.
काहीच वाटत नाही, एकदम मॅच आहे तो कपडा. इकडच्या साईडनं पण लावायचा आणि आपल्याला इकडच्या साईडनं पण लावायचा. हे असं दोन्ही साईडनं आता याला असं शिवून घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊज पण कामी येतोय हा. आणि हे इथं लावलेला जो कपडा आहे ना तो दिसणार पण नाही आहे, म्हणजे असं वेगळं काही वाटणार नाही आहे प्लेन असल्यामुळं. कारण की असा मिळणं शक्यच नाही आहे सेम डिझाईनमध्ये, त्याच्यामुळे ते खूप फिरल्या पण नाही मिळाला त्यांना. ऑटोमॅटिकच इथं वाढल्यामुळे ना आपला इथं पण वाढणार आहे, म्हणजे मुंड्याचा पण आकार थोडासा वाढणार आहे, म्हणजे मुंड्यामध्ये पण थोडंसं त्यांना, म्हणजे बाहीच त्यांना पूर्ण फिट्ट होती आहे, बाकी खाली कमरेला यायला व्यवस्थित आहे. हे असं त्याला आता साईडनं असं शिवून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण याला काय करणार आहे, तर आता आपण साईडनं ती कपडा आपण याला असा जॉईंट करून घेणार आहोत इथं. तर त्याला काय करायचं, खालच्या साईडनं एक अशी आपण टीप देणार आहोत. सगळ्याच्याला आपण तसं करणार आहोत. असं एक फोल्ड मारून घ्यायचं आहे. ही आपली बाई आहे. याला काय करायचं आहे, आपल्याला कपडा असं जॉईंट साईडनं असं जॉईंट करायचं आहे. जॉईंट करून घ्यायचं आहे. आता आपला बाईचा घेर किती आहे ते टाकायचं आहे आपल्याला. तर आपला बाई घेर किती होता, 6.5 होता. 6.5 लागतोय त्यांना बाई घेर, तर आपण आता 6.5 घेणार आहोत.
तरी असे वेगवेगळा कपडा असा आपण कट करून द्यायचा आहे. दाखवते बघा कशी झाली ते. हे बघा अशी झाली. एवढं काही दिसून पण येत नाही आहे आणि समजत पण नाही आहे की वेगळा काहीतरी इथे वेगळं केलं आहे म्हणून. आणि हे बाईच्या आपल्या खालच्या साईडला जात आहे त्याच्यामुळे ते दिसून पण येणार नाही. म्हणजे एवढा कपडा कमी होता हा. बघा आपण एवढा कपडा इथं असा जॉईंट केला आहे. अशा प्रकारे ही बाई झाली. कसा वाटला व्हिडिओ, आपण ब्लाऊज कसं अल्टर करायचं ते कशी वाटली माझी आयडिया ती पण मला सांगा कमेंट करून. थँक्यू, धन्यवाद.